नमस्कार भावांनो, हिंद केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, आज पिरंगुट येथे भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका रुस्तम दशम हिंद केसरी बकासूर पळण्यासाठी गेला होता. प्रथमतः भावांनो, या मैदानाचा पल्ला किती फूट आहे हे तुम्ही कमेंट्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. तर भावांनो, आज बकासूर आपल्याला गट क्रमांक 11 पळताना दिसाला आणि आज बकासूरचा पायरा होता सबके दिलों पे करेगा राज असा 6300 CC महाराज. भाऊनो, आज घरचा साज आपल्याला पळताना दिसाला. खरं तर बकासूर आपला उद्याच पळताना दिसणार होता आणि पायरा देखील एक टॉपचाच होता, परंतु ते मैदान कॅन्सल झालं. त्यामुळे बकासूर आज आपल्याला आज पळताना दिसाला. असो भावांनो, आज घरचाच आज पळताना दिसाला. गट क्रमांक 11 पळून गाडी गटपास झालेली. तर नक्कीच थोड्या क्षणापूर्वीच म्हणजेच खाली थोड्या 100-200 फुटापर्यंत गाडी दाबत पळत होती. कारण महाराजला तळ जास्त आहे, त्यामुळे थोडी गाडी दाबत होती. नंतर थोड्या वरती आली गाडी, तेव्हा चांगली पळायला लागली. एक चांगली गाडी पळाली आज देखील सुट्टा गटपास केलेल्या गाडीने. तर नक्कीच किती सेकंडमध्ये गटपास झाले, तर भावांनो, बकासूर आणि महाराज 23 सेकंडमध्ये गटपास झालेले आहेत. बकासूर आणि महाराज 23 सेकंडमध्ये गटपास होऊन गाडी सेमीसाठी पात्र केलेलं आहे. नक्कीच सेमीला स्पीड दोघांचा वाढेल आणि नक्कीच आज बकासूर गुलालाचा मानकरी हो आणि लवकरच बकासूरचा सेमी देखील आपल्याला बघायला मिळेल. लवकर सेमी चालू होणार आहेत. धन्यवाद भावांनो.